सर्वांना नमस्कार. याच्या अगोदर आपण शब्दाच्या जाती पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे 4 मुख्य प्रकार पाहिलेले आहेत. आता आपण क्रियापदाचे अर्थ, क्रियापदाचे काळानुसार आणि अर्थानुसार वेगवेगळे प्रकार पडत आहेत ते आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. तर पहिल्यांदा पाहूया आपण क्रियापदाचे काळ. काळावरून त्याचे 3 मुख्य प्रकार पडतात. आपल्याला साधारणतः माहिती आहे सर्वांना. काळानुसार क्रियापदाचे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे 3 मुख्य प्रकार आहेत आणि याच्या उपप्रकारावर सुद्धा आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. तर आपण साधारणतः त्या सर्व प्रकारांची थोडक्यात आपण याच्यामध्ये माहिती घेऊया. आता त्यातला पहिला प्रकार येतो तो म्हणजे बघा इथं साधा वर्तमान काळ. आता प्रत्येक प्रकाराचे परत उपप्रकारामध्ये काय झालेले आहे, 4 प्रकारामध्ये विभागणी झालेली आहे. वर्तमान काळ म्हणजे सध्या घडत असलेला, थोडक्यात आपण ओळखू शकतो. भूतकाळ म्हणजे झालेला आणि भविष्यकाळ म्हणजे भविष्यामध्ये होणार आहे. आता मी थोडक्यात त्याचे क्ल्यू आणि एक उदाहरण देतो. एवढं समजलं की तुम्हाला क्रियापदाचे जे वर्तमान काळ असेल, भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळ असेल त्याचे उपप्रकार थोडक्यात आपल्याला लक्षात राहू शकतो. थोडक्यात दिलेला क्ल्यू आणि एकच उदाहरण आपण लक्षात ठेवलं तर 4ही काळामध्ये मी ते डिस्ट्रीब्यूट केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आता यातला पहिला बघा, प्रत्येक काळाचे परत 4 प्रकार पडतात. साधा वर्तमान काळ, चालू किंवा अपूर्ण. त्या वर्तमान काळामध्ये चालू असणारा, चालू आहे म्हणजे ते पूर्ण नाही म्हणजे त्याला अपूर्ण, हा दुसरा प्रकार झाला. तिसरा पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा रीती वर्तमान काळ. अशा पद्धतीने प्रत्येक काळाचे असे 4 प्रकार पडलेले आहेत. आता थोडक्यात सांगतो बघा. साधा वर्तमान काळ म्हणजे बघा, क्रिया आत्ता घडते आहे. उदाहरणार्थ मी पत्र लिहितो, आता सध्या लिहितो ना, त्यामुळं हा साधा वर्तमान काळ आहे. एवढंच लक्षात ठेवा. तो मुलगा खेळतो, हा साधा वर्तमान काळामध्ये येणार आहे. परीक्षेमध्ये 4 पर्याय असतात त्यामुळे इलिमिनेट करून डायरेक्ट उत्तर काढता येऊ शकतं. फक्त हे क्ल्यू तेवढे आणि एक उदाहरण लक्षात ठेवा. मी पत्र लिहितो साधा वर्तमान काळामध्ये येतो. तो मुलगा खेळतो म्हणल्यानंतर तो साध्या वर्तमान काळामध्ये आहे. क्रिया आत्ता घडते हे यातून दिसतं. पुढे आहे बघा चालू किंवा त्याला अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतात. उदाहरणार्थ वर्तमान काळामध्ये क्रिया काय आहे, चालू आहे. सध्या क्रिया चालू आहे याच्यावरून लक्षात ठेवायचं ते काय आहे, वर्तमान चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा. एकतर चालू आहे, क्रिया चालू आहे म्हटल्यानंतर ती अपूर्ण आहे, त्यामुळे त्याला चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ म्हणतात. उदाहरणार्थ मी पत्र लिहित आहे, सध्या लिहित आहे, अजून पूर्ण झालेली नाही. लिहिण्याची क्रिया चालू आहे म्हणून मगाशी साध्या वर्तमान काळात वाक्य होतं बघा, मी पत्र लिहितो, मी पत्र लिहित आहे म्हणजे क्रिया चालू आहे. तेच वाक्य पुढे बघा, दुसरं वाक्य याच्यातलं उदाहरण बघूया. तो मुलगा खेळत आहे, तो मुलगा खेळतो साध्या वर्तमान काळात, तो मुलगा खेळत आहे, लिहित आहे. म्हणजे ही क्रिया कशा आहेत बघा, चालू आहेत म्हणून त्याला चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ म्हणतात. एवढ्या एकावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढं आहे पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण म्हणजे पूर्ण झालेली आहे क्रिया. वर्तमान काळात क्रिया काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. उदाहरणार्थ मी पुस्तक लिहिले आहे, लिहून पूर्ण झालेलं आहे. मी पुस्तक वाचले आहे, वाचून पूर्ण झालेले आहे. म्हणून हे येणार आहेत पूर्ण वर्तमान काळ. लक्षात येतं का बघा, अगदी सोपं आहे. वाचून सुद्धा आपल्याला लक्षात येईल. याचे काही क्ल्यू वगैरे बाकीचे काही देत बसायची गरज नाही. पुस्तकामध्ये भरपूर दिलेले असतात पण आपण ते वाक्य बघून साधा म्हणल्यावर चालू वर्तमान काळातली क्रिया आहे, नेहमीची क्रिया. चालू अपूर्ण म्हणल्यानंतर काय म्हणायचं, चालू आहे क्रिया. पूर्ण म्हणजे पूर्ण झालेली आहे. आणि रीती म्हणजे काय म्हणायचं, रीती म्हणजे बघा एखादी क्रिया वर्तमानात सतत होण्याची रीत असते. वर्तमानात होत असते म्हणून त्याला रीती वर्तमान काळ. भूतकाळात तशीच क्रिया होत राहत असेल तर रीती भूतकाळ. एखादी क्रिया वर्तमानात सतत होण्याची रीत समजते त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, मी लेखन करीत असतो. आता असतो म्हटल्यानंतर वर्तमान काळामध्ये आहे आणि ते रीत दाखवते म्हणून ही रीती वर्तमान काळ येते. मी निबंध लिहित असतो. एखादी क्रिया वर्तमानात सतत होत असते म्हणजे ते नेहमी करत असतो मी, ते वर्तमान काळामध्ये येते. तो नेहमी लवकर येत असतो. वर्तमान काळातलीच
सतत होण्याची रीत आहे म्हणून त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. याच्यापेक्षा सोपं आपल्याला जेव्हा 4 पर्याय देतात तेव्हा ते अगदी इझिली ते आपल्याला ओळखता येऊ शकतो. एक काळ कळाला की तसंच भूतकाळ आहे आणि भविष्यकाळ आहे आणि त्याचेसुद्धा 4 प्रकार आपल्याला इथं पाहायला मिळतात. याच्यामध्ये बघा साधा भूतकाळ. जसा भूतकाळ वर्तमान काळाचे 4 प्रकार बघितले तसंच इथं काय आहे बघा साधा भूतकाळामध्ये काय सांगितलं बघा क्रिया नुकतीच घडून गेलेली आहे. आता वर्तमान काळामध्ये घडते क्रिया तर इथं भूतकाळामध्ये झालेली आहे. क्रिया नुकतीच घडून गेलेली आहे. उदाहरणार्थ बघा वरचीच वाक्य तुम्हाला वर्तमान काळातली होती तीच भूतकाळामध्ये कशी दिलेली आहेत बघा. मी पुस्तक वाचले जस्ट झालेले आहे बघा क्रिया नुकतीच झालेली आहे. मी पत्र लिहिले आता जस्टच लिहिले पूर्ण झाले म्हणून ते साधा भूतकाळ येते. तसंच चालू किंवा काय म्हणूया त्याला अपूर्ण भूतकाळ. भूतकाळामध्ये क्रिया कशी आहे क्रिया भूतकाळात चालू होती हे दाखवायचं आहे. उदाहरणार्थ बघा म्हणून त्याला आपण चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. भूतकाळ पहिल्यांदा बघायचं आणि त्याच्यावरून चालू आहे का अपूर्ण हे ते ठरवायचं. मी पुस्तक वाचत होतो भूतकाळात क्रिया चालू होती. मी पत्र लिहित होतो भूतकाळात क्रिया काय होती होतो म्हटल्यानंतर पहिल्यांदा काळ मेन काळ ओळखायचा तो वर्तमान काळ आहे भूतकाळ आहे का भविष्यकाळ. पहिल्यांदा मुख्य काळ बघायचा आणि त्याच्या मग उपप्रकारामध्ये जायचं. इथं बघा मी पुस्तक वाचत होतो भूतकाळ आहे पहिल्यांदा हे कळालं आणि त्यात भूतकाळात क्रिया कशी होती चालू होती म्हणून त्याला म्हटलं आपण चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. मी पत्र लिहित होतो भूतकाळात लिहित होतो. त्यानंतर आहे बघा पूर्ण भूतकाळ. पूर्ण म्हणजे भूतकाळात क्रिया काय झालेली आहे पूर्ण झालेली आहे. क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली आहे. उदाहरणार्थ बघा मी पुस्तक वाचलेले होते भूतकाळात काय झालेलं आहे क्रिया पूर्ण झालेली आहे. भूतकाळातच आहे. आता होते म्हटल्यानंतर भूतकाळात हे पहिलं कळालं पाहिजे आणि नंतर ते क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून पूर्ण भूतकाळामध्ये. मी पत्र लिहिलेले होते एवढं सोपं आहे. यावर प्रश्न विचारलेत आपल्याला पाठीमागच्या परीक्षेमध्ये आत्ताच जस्ट झालेल्या परीक्षेमध्ये. त्यानंतर आहे बघा रीती भूतकाळ. उदाहरणार्थ असं असेल तर लक्षात ठेवायचं हे भूतकाळामध्येच येतं. हाच असं यावरच प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बघा रीती भूतकाळ म्हणजे काय म्हणूया बघा आपण एखादी क्रिया भूतकाळात सतत घडत असते. वर्तमान काळात घडत असेल सतत घडत असेल तर त्याला रीती वर्तमान काळ म्हटलं. तसंच भूतकाळात घडते म्हणून त्याला म्हणूया रीती भूतकाळ. उदाहरणार्थ आणि असा शब्दप्रयोग असला तर ते भूतकाळामध्ये येते एवढं लक्षात ठेवा. मी पुस्तक वाचत असे भूतकाळातली रीत दाखवलेली आहे. ओके. मी पत्र लिहित असे म्हणजे भूतकाळामध्ये मी करत होतो असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आहे बघा भविष्यकाळ. पुढचा प्रकार आहे आपला तिसरा मुख्य प्रकार येतो भविष्यकाळ. याच्यामध्ये सुद्धा परत 4 प्रकार आहेत बघा लक्षात दिलं. इथं साधा भविष्यकाळ. क्रिया भविष्यात घडेल एवढंच दाखवलं आहे त्याला साधा भविष्यकाळ. मी पुस्तक वाचेन. मी पत्र लिहीन. ओके. साधा भविष्यकाळामध्ये. अपूर्ण म्हणजे चालू किंवा अपूर्ण क्रिया भविष्यात कशी असेल चालू असेल त्याला आपण अपूर्ण किंवा चालू पण म्हणू शकतो. मी पुस्तक वाचत असेन भविष्यामध्ये क्रिया चालू आहे लक्षात ठेवा. मी पुस्तक वाचत असेन. मी पत्र लिहित असेन भविष्यामध्ये काय आहे क्रिया चालू आहे भविष्यकाळामध्ये किंवा भविष्यात करत असेल पूर्ण झालेली नाही म्हणून त्याला अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ म्हणूया. त्यानंतर आहे बघा तिसरा प्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळात क्रिया कशी झालेली आहे क्रिया भविष्यात पूर्ण झाल्याचा बोध होतो. आता मगाशी सांगितलं त्याच पद्धतीनं पहिल्यांदा काळ ओळखायचा मुख्य काळ वर्तमान आहे भूतकाळ आहे का भविष्यकाळ आणि त्यानंतर ठरवायचं त्याच्यामध्ये उपप्रकार कुठला. पूर्ण भविष्यकाळ भविष्यात क्रिया पूर्ण. मी पुस्तक वाचलेले असेल पूर्ण झालेले आहे. मी पत्र लिहिलेले असेल भविष्यकाळात क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून पूर्ण भविष्यकाळ म्हणून. त्यानंतर रीती भविष्यकाळ भविष्यात होणारी क्रिया भविष्यात सतत घडत असल्याची. सतत म्हणजे ते रीतीमध्ये येतं वर्तमान काळामध्ये असू दे भूतकाळामध्ये असू दे किंवा भविष्यकाळामध्ये. मी पुस्तक वाचत जाईन किंवा ही रीतीची जरासं ओळखायला वगैरे हे जातात तर ती एक वाक्य फक्त लक्षात ठेवा. मी पत्र लिहित जाईन भविष्यकाळामध्ये सुद्धा काय आहे क्रिया सतत घडते असा त्याच्यातून बोध होतो म्हणून त्याला रीती भविष्यकाळ असं म्हणतात. अशा प्रकारे मुख्य 4 प्रकार आहेत. पहिल्यांदा हे 4 प्रकार ओळखता आलं पाहिजे.
वर्तमान काळातलं वाक्य आहे, भूतकाळातलं आहे का भविष्यकाळातलं आहे. आणि त्याच्यात परत काय करायचे 4 प्रकार आपण काय करूया, 4 प्रकारामध्ये त्याचे डिवायडेशन करायचं. त्यातला साधा म्हणला की सध्या घडते, चालू अपूर्ण म्हणले की त्या काळामध्ये क्रिया कशी आहे, अपूर्ण किंवा चालू आहे. पूर्ण म्हणजे त्याच काळात क्रिया पूर्ण झालेली आहे. आणि रीती म्हणजे त्या काळामध्ये ती क्रिया होण्याची रीत सांगितलेली असते. अशा पद्धतीचे हे एक उदाहरण आणि त्याचा एक क्लू तुम्हाला सांगितलं. एवढंच लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारतात. प्रत्येक पत्रिकेमध्ये यावरचे प्रश्न विचारलेले आहे. हे लेक्चर झाल्यानंतर शब्दांच्या जाती झाल्यानंतर विचारलेले सगळे प्रश्न मी तुम्हाला सोडवून आणि तुमच्याकडून सोडवून घेणार आहे. त्यानंतर आहे बघा, क्रियापदाच्या रूपावरून बघितलं आणि आता पाहणार आहोत क्रियापदाच्या अर्थावरून त्याचे 4 प्रकार पडतात. उदाहरणार्थ स्वार्थ क्रियापद, अज्ञार्थ क्रियापद, विध्यर्थ आणि संकेतार्थ. यावर पण प्रश्न विचारलेले आहेत. उदाहरणार्थ त्याचा अर्थ काय आहे, क्रियापदाचा अर्थ, त्या अर्थावरून त्याचे 4. एकदम सोपं आहे, नीट लक्ष देऊन ऐका आणि सांगितलेला क्लू लक्षात ठेवा. पहिला आहे त्यातला बघा, स्वार्थ क्रियापद. क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होतो. म्हणजे एक सिंपल वाक्य असतं, एकतर भूतकाळ, वर्तमान किंवा भविष्यकाळ, एवढंच त्याचा अर्थ होतो. तर 4 पर्यायामध्ये दिलेलं असतं आणि हे 4 कुठलं आहे ते विचारलं जातं. आता स्वार्थ म्हणजे फक्त काळ, मी पत्र लिहितो, मुले घरी गेली, साधं सरळ एक वाक्य आहे, मी खात्रीने TET पास होईन. तर ही झाली स्वार्थ. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि मी सांगतो त्या पद्धतीने करत गेला तर नक्की तुम्ही पास होताय. शेवटपर्यंत फक्त ते फॉलो करा आणि त्या पद्धतीनं मनात कुठलाही गोंधळ, प्रेशर न आणता सध्या फक्त आपण अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करूया. शासनाचे काय GR येतात, त्याच्यात बदल होईल का नाही, ज्या आपल्या हातात गोष्टी नाहीत त्यावर विचार करण्यापेक्षा आपण काय करूया, अभ्यासावर लक्ष देऊन ती परीक्षा पास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करूया आपण. तर स्वार्थ म्हणजे फक्त काळाचा बोध होतो, एवढंच लक्षात ठेवा. एक साधं विधानार्थी वाक्य असतं एक. आता हे बाकीचे सांगतो हे कसे लक्षात ठेवायचं. अज्ञार्थ दुसरा प्रकार आहे. अज्ञार्थ प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही प्रश्नसंच घेतला असेल किंवा जेव्हा नंतर घेणार आहे तेव्हा मी हे सगळं ॲनालिसिस करून सांगतोय बरं का. कारण माझ्याकडं 2013 ते 2025च्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत आणि ऑलरेडी मी अगोदरच्या बॅचना हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे हे या टॉपिकवरचा 2 प्रश्न तुमचे डेफिनेटली पेपर 1मध्ये आणि 2मध्ये आहेत आणि ह्याच टॉपिकवर आहेत, एवढ्यावरच आहेत. त्यामुळे परफेक्ट करा. ओके. अज्ञार्थ म्हणजे काय, क्रियापदावरून तुम्हाला काय काय झालं पाहिजे बघा, हे लक्षात ठेवा. आज्ञा, एकतर आज्ञा असली पाहिजे, आशीर्वाद असला पाहिजे. आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, उपदेश, विनंती, सल्ला, यापैकी एकाचा बोध होत असेल तर ते आज्ञार्थ वाक्य झालं. किती सोपं आहे. अज्ञार्थ म्हणजे फक्त आज्ञा नाही बरं का, आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, उपदेश, विनंती, सल्ला, यापैकी एकाचा बोध पाहिजे. उदाहरणार्थ बघा, सर्वांनी शांत बसा, आज्ञा केलेली आहे. परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव, प्रार्थना केलेली आहे. कृपया मला पाणी दे, विनंती केलेली आहे. मुलांनो गोंगाट करू नका, उपदेश केलेला आहे. तर यापैकी एकाचा बोध होत असेल तर ते आज्ञार्थ वाक्य आहे. एवढंच लक्षात ठेवा. विद्यार्थीमध्ये क्रियापदावरून काहीतरी व्हायला पाहिजे, एकतर कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, शक्यता आणि तर्क, हे याचा बोध होत असेल, यापैकी एकाच वेळी एकाचा बोध होत असेल तर त्याला विध्यर्थ वाक्य म्हणायचं. उदाहरणार्थ बघा, मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी, आता कर्तव्य आहे ना, पाळलीच पाहिजे, तर ते झालं कर्तव्य, मग ते विध्यर्थ वाक्य झालं म्हणायचं. माझा परीक्षेत पहिला क्रमांक यावा, इच्छा झाली ती. व्यापार करावे तर त्यानेच, त्याची ती योग्यता आहे ना, ते काम त्यानंच करावं, तर योग्यता झाली. आज पाऊस पडेल असं शक्यता वाटते आपल्याला, तर यापैकी एकाचा बोध होत असेल, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा आणि शक्यता, तर्क, तर त्याला म्हणायचं विद्यार्थी वाक्य. किती सोपं आहे बघा. एवढं लेक्चर केला आणि हे सगळं वाचला तर तुमचे 2 मार्क फिक्स झाले म्हणून समजायचे. 2 आणि 3 पण होऊ शकतात, जास्त पण प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं हे झालं. आणि सगळ्यात सोपं संकेतार्थ. संकेतामध्ये काय असतं लक्षात ठेवायचं, संकेत दिला असतो, हे किंवा ते, जर तर. क्रियापदाच्या रूपावरून संकेताचा किंवा अटीचा बोध होत असेल तर त्याला संकेतार्थ. उदाहरणार्थ बघा, उद्या पाऊस आला तर शाळेला सुट्टी होईल. संकेत दाखवला आहे ना, असं झालं तर असं होईल. जर तर, ज्याने त्याने आलं की डोळं झाकून सांगायचं, ते संकेतार्थ वाक्य आहे. अभ्यास केला तर पास होशील. एवढ्या विजा कडाडत आहेत तर कदाचित पाऊस येईल.
तर ते संकेतार्थामध्ये झालेलं आहे. अशा पद्धतीने वाक्याच्या काळावरून त्याचे 4 प्रकार पडलेत आणि अर्थावरून परत 4 प्रकार पडलेले आहेत. वाक्याचे काय म्हणलं, क्रियापदाच्या काळावरून मुख्य 3 प्रकार आहेत आणि त्याचे उपप्रकार परत 4 दिलेले आहेत. तसंच अर्थावरून जर बघितलं आपण तर हे 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात क्रियापदाच्या अर्थावरून. स्वार्थ म्हणजे फक्त काळ, आज्ञार्थमध्ये आज्ञा, आशीर्वाद ते सांगितलेले हे सगळं लक्षात ठेवा. यातलं दोन्हीपैकी एक लक्षात ठेवा, ते नसेल तर ते दुसरं आज्ञार्थ वाक्य असतं. संकेतार्थ तर लगेच ओळखू शकतो, संकेत दाखवला जातो किंवा अट दाखवली जाते. आणि स्वार्थ वाक्य ओळखायला काही अडचणच नाही, ते वाक्य फक्त काळाचा बोध होतो किंवा एक विधानार्थी सरळ वाक्य दिलेलं असतं. एवढं समजलं तरी आपला हा टॉपिक 2 ते 4 मार्काची आपली तयारी पेपर 1मध्ये पण आणि पेपर 2मध्ये पण झाली म्हणून समजा. धन्यवाद. सर्वांना हे समजेल. व्यवस्थित परत बघा आणि पुस्तकामध्ये दिलेला हा घटक वाचा. यावरची पाठवलेली PDF आहे अगोदर, त्या PDF वरचे प्रश्न सोडवा. दॅट्स इट. हा भाग तुमचा क्लिअर झाला म्हणून समजा. धन्यवाद.